नमस्कार मित्रांनो, लोकायना एस अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण करंट अफेअर्स बघणार आहे. येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षा आणि कंबाईंड मुख्य परीक्षा ग्रुप सी ची जी होणार आहे, सगळ्यांसाठी करंट अफेअर्स जे मागचे 6 महिन्याचे, म्हणजे आपण 31 जुलै 1 डिसेंबर 2024 पासून 31 जुलै 2025 पर्यंतचं महत्त्वाचं करंट अफेअर्स बघणार आहे. वन बाय वन सुरुवात करू आपण. पहिला बघा, दिनेश वाघमारे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त म्हणून अपॉइंट झालेले, त्यांच्याबद्दल न्यूज होती. एक सिंगल लाईनर आपल्याला क्वेश्चन म्हणू शकतो की लेटेस्ट आपले राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवडणूक झालेली आहे. तर जानेवारी 2024 मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे आणि ते महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर 6वे कोणते होते? मग UPS मदान हे आपले 6वे निवडणूक आयुक्त होते, हे 7वे. वन लाईनर क्वेश्चन मध्ये येऊ शकतो, त्यांचा रँक विचारला जाऊ शकतो. 7वा रँक आहे त्यांचा आणि त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल असतो. त्यांची रिअपॉइंटमेंट त्यांची होत नाही आणि त्यांची जी अपॉइंटमेंट होते ते राज्यपाल करत असतात. त्यासाठी अधिनियम आहे 1994चा. ओके, महाराष्ट्र निवडणूक आयुक्त अधिनियम 1994. या अंतर्गत सगळ्यात अगोदर आयोगाची स्थापना झाली होती 26 एप्रिल 1994. 26 एप्रिल 1994 मध्ये पहिल्यांदा आयोग आला होता. सध्याचे अध्यक्ष दिनेश वाघमारे हे 7वे अध्यक्ष आहे. यांची अपॉइंटमेंट राज्यपाल यांनी करतात. एकदाच अपॉइंटमेंट होते, रिअपॉइंटमेंट होत नाही. त्याच्या अगोदर 6वे अध्यक्ष जे होते ते UPS मदान होते. यांवर डेफिनेटली क्वेश्चन येऊ शकतो, सो लक्षात ठेवा तुम्ही. पुढचं बघा, थोडं फक्त लक्षात ठेवा की ते IAS 1994चे IAS अधिकारी आहेत. नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांनी आयुक्त म्हणून काम केलेलं आहे आणि बुलढाणामध्ये जिल्हाधिकारी आणि यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये ते CEO म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सो 94 बॅचच्या आयुक्त एवढा आणि ती बेसिक माहिती तरी एक्झाम मध्ये तुम्हाला एक एलिमिनेशन साठी लक्षात ठेवा. 18वा प्रवासी भारतीय दिवस आपण साजरा केलाय. आपण दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस म्हणजे साजरा करत असतो. त्याचे स्थान आहे भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी. सिंगल लाईनर क्वेश्चन इकडेच बनेल की 18वा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? तर भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि पूर्व भारतात प्रथमच हे अधिवेशन आयोजित करण्यात आले, म्हणून महत्वाचं आहे. 8 ते 10 जानेवारी 2025च्या दरम्यान हे झालं होतं आणि त्याची थीम विचारली जाते. थीम लक्षात ठेवा, विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान ही या वर्षीची त्यासंबंधी थीम होती आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपण क्रिस्टीन कार्ला कांगलू हे राष्ट्रपती आहेत तिथिनाद आणि टोबॅगोचे, त्यांना बोलवलं होतं. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी क्वेश्चन म्हणू शकतो, कितवा प्रवासी भारतीय दिवस होता? 18वा प्रवासी भारतीय दिवस होता आणि कुठं झालं ते महत्वाचं तुमचं अधिवेशन. त्याच्यानंतर मागचं जे अधिवेशन होतं 17वं ते इंदूरमध्ये झालं होतं आणि 18 भुवनेश्वर आग्रामध्ये झालेलं आहे. 23 नंतर 25 2 वर्ष झालेलं आहे. इतिहास पार्श्वभूमी काय याची? तर 9 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधीजींचं त्यावेळेस ते साऊथ आफ्रिकेवरून भारतामध्ये आले होते आणि त्यासाठीच आपण प्रवासी भारतीय दिवसाची सुरुवात 2003 पासून आपण सुरुवात केली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ती संकल्पना मांडली होती. सो तो आपण तेव्हापासून साजरा करतो. सो लक्षात ठेवण्यासारखं लक्षात ठेवा, एक तर 17वा आणि 18वा दोघे लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. पुढचं क्वेश्चन, सुशील कुमार समिती. एक कमिटीवर क्वेश्चन येतो, खूप वेळेस पाहिलं असेल. तर सुशील कुमार समिती कशा संबंधी आहे? तर पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासंबंधी. ओके, आपल्याकडे पंचायत राज व्यवस्था आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना आपण 50% आरक्षण दिलंय. तर त्या संबंधी म्हणजे एक सुशील कुमार समिती आहे की खरंच पंचायतीमध्ये महिलांना किती रिप्रेझेंटेशन भेटलंय त्या संबंधी नाव लक्षात ठेवा. सिंगल लाईनर क्वेश्चन येऊ शकतो आणि पंचायत राज मंत्रालयाने ही समिती स्थापन केलेली. पंचायत राज मिनिस्ट्रीच्या अंडर कमिटीची स्थापना झालेली. काय महत्वाचा विषय की पंचायत राज व्यवस्थेमध्ये खरं स्त्रियांना प्रतिनिधित्व भेटलं की नाही, किंवा आता पण आपण जे असतं सरपंच पती नावाची कन्सेप्ट ऐकतो, खूप ठिकाणी ती कन्सेप्ट ऐकायला भेटते, तर त्या संबंधी आहे. सिंगल लाईनर क्वेश्चन येऊ शकतो. पुढचं बघा, राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून स्पीकर म्हणून अपॉइंटेड झालेले. त्या संबंधी वन लाईनर परत म्हणू शकतो. तर नियुक्ती त्यांची झाली होती डिसेंबर 1924 मध्ये आणि प्रस्ताव 2024 मध्ये प्रस्ताव होता देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता. अनुमोदन अनिल पाटील यांनी दिलं होतं आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झालेले दुसरे व्यक्ती. ओके, दुसऱ्यांदा कंटिन्यू झालेले दुसरे व्यक्ती, 2 लक्षात ठेवा. त्या अगोदर पहिले शिवराज पाटील होते आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा यांचं नाव. आणि महाराष्ट्र स्थापनेपासून ते आत्ताचे 16वे अध्यक्ष स्पीकर आपले आहे आणि त्यांचा मतदारसंघ विचारला तर कुलाबा विधान मतदारसंघ, भाजपचे ते कार्यकर्ते. सो लक्षात ठेवा फक्त कुठून आहे त्यांचा मतदारसंघ एक महत्वाचा तुमच्यासाठी आणि ते पहिले नाहीये.
सलग दुसऱ्यांदा अपॉइंट झालेले ते दुसरे व्यक्तिमत्व आहे, म्हणून तुमच्यासाठी महत्वाचे. पुढे लक्षात ठेवा, कालिदास कोलंबकर हे प्रोटेम स्पीकर होते. प्रोटेम स्पीकर पण आपण बघतो, ज्यावेळेस आपल्याला स्पीकर अपॉइंट करायचा असतो त्याच्या अगोदर प्रोटेम स्पीकर येतात आणि प्रोटेम स्पीकर सगळ्यांना शपथ ओथ देण्याचं काम करतात. तर ते आपल्यासाठी विधानसभेसाठी जे होते ते नाव लक्षात ठेवा. पद हंगामी अध्यक्ष हे एक टेम्पररी पोस्ट असते प्रोटेम स्पीकरची, जी नवीन जेव्हा आपली विधानसभा अपॉइंट होऊन येते तर त्यावेळेस ती येते आणि एक टेम्पररी काळासाठी असते आणि शपथ त्यांना आपले जे राज्यपाल त्यांच्याद्वारे दिली जाते. कार्यकाल काय असतं, कार्यक्षेत्र त्यांचा मतदारसंघ लक्षात ठेवा. ओके, मुंबईतील वडाळ मतदारसंघाचे ते आमदार आहे आणि याआधी 2014 मध्ये पण त्यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून भूषवले. म्हणजे प्रोटेम स्पीकर ते 2000 याच्या अगोदर पण होते, म्हणजे 14 मध्ये होते, आता 24 मध्ये पण आहे. तर त्यांनी दोनदा असं प्रोटेम स्पीकर म्हणून काम केलेलं आहे, म्हणून लक्षात ठेवा. अण्णा बनसोडे हे विधान सभाचे उपाध्यक्ष म्हणून अपॉइंट झालेले. एवढं वन लाईन तरी लक्षात ठेवा. 3 वेळा आमदारपदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांचा मतदारसंघ लक्षात ठेवा. आणि राम शिंदे महाराष्ट्र विधान परिषदेचे 7वे सभापती. राम शिंदे त्यांची निवड 19 डिसेंबर 2024 मध्ये झालेली, बिनविरोध निवड झालेली त्यांची आणि विधानसभेचे ते विधान परिषदेचे 7वे सभापती म्हणून ते अपॉइंट झालेले भारतीय जनता पार्टीतर्फे. आणि 2014 ते 2016 या कालावधीत ते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री होते आणि त्यांनी जलसंवर्धन मंत्री पण काम केलेले. सो 21 पॉईंट 1 लाईन तरी लक्षात ठेवा. ईशान्य परिषद, नॉर्थ ईस्ट आपले जे झोनल काउन्सिलचे वेगवेगळ्या मीटिंग होता, तर नॉर्थ ईस्ट झोनल काउन्सिलची 72वी बैठक झाली होती. कुठं झाली हे तुम्हाला महत्वाचं आहे. या ठिकाणी शिलाँग किंवा काही ते दुसरं ऑप्शन येते, आगरतळा त्रिपुरा या ठिकाणी नॉर्थ ईस्ट काउन्सिलची ईशान्य भारत परिषद आहे, त्यांची मीटिंग झालेली आहे. 72वी बैठक होती त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचे अध्यक्ष भारताचे गृहमंत्री होते. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे झोनल काउन्सिल आहे. झोनल काउन्सिल एक स्टॅट्युटरी बॉडी आपण संविधानानुसार एक कायद्यानुसार केली, तर त्याचे वेगवेगळ्या बैठका होत असतात. तर त्यामध्ये नॉर्थ ईस्ट जी झोनल काउन्सिल आहे त्याच्या परिषदेबद्दल बघतोय आपण, ती झालेली आहे आगरतळा त्रिपुरा आणि त्याचं अध्यक्षपद पण लक्षात ठेवा भारताचे गृहमंत्री असतात. आणि आता नॉर्थ ईस्ट जी परिषद होती ती 1971 मध्ये आली होती. संसदेच्या कायद्यानुसार त्याची स्थापना झालेली आहे. त्याचं मुख्यालय कुठे, शिलाँग मेघालय या ठिकाणी त्यांचं हेडक्वार्टर आहे. 1971 मध्ये मेन पर्पज काय त्यांचा, तर ईशान्य भारताचा समन्वित आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास, म्हणजे नॉर्थ ईस्टच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ते काम करतात. आणि अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा या सगळ्यामध्ये अध्यक्षपद लक्षात ठेवा केंद्रीय गृहमंत्री असतात. सर्व परिषदांचे अध्यक्ष म्हणजे जे झोनल काउन्सिल असतात त्यांचे अध्यक्ष जे असतात ते आपले होम मिनिस्टर असतात आणि जे उपाध्यक्ष असतात ते संबंधित क्षेत्रातील एक मुख्यमंत्री असतात. म्हणजे त्या झोनमधले जे पण सीएम असतील ते झोनल काउन्सिलचे डेप्युटी चेअरमॅन म्हणून काम करतात. तर आगरतळा लक्षात ठेवा नॉर्थ ईस्टसाठी. आणि जी नॉर्मल झोनल काउन्सिल आहे त्यांची पश्चिम विभागाची परिषद झाली होती, ती पुण्यामध्ये झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदा पुण्यामध्ये झालेली आहे म्हणून पण महत्वाचं आहे. बघा, झोनल काउन्सिल आपण नॉर्थ ईस्ट झोनल काउन्सिलची परिषद बघितली होती, ती परिषद झालेली आहे आगरतळा या ठिकाणी. आणि ज्यावेळेस आपण झोनल काउन्सिल बद्दल बोलतोय त्याचा पश्चिम विभाग वेगवेगळे झोन आपण केलेले तुम्हाला माहित असेल. एक नॉर्थ झोन असेल, ईस्ट झोन असेल, साऊथ झोन असेल, वेस्ट झोन आणि एक सेंट्रल झोन असतो. तर जी वेस्ट झोनची जी मीटिंग आहे ती झालेली पुण्यामध्ये आणि त्याचे अध्यक्ष पण सगळ्या झोनल काउन्सिलचे अध्यक्ष हे गृहमंत्री असतात. तर त्याचे अध्यक्ष पण गृहमंत्री होते. त्याच्या अगोदर 26वी जी झाली होती ती गांधीनगरला झाली होती. सो मागची पण लक्षात ठेवा, गांधीनगरला 26वी झाली होती, आत्ताची पुण्यामध्ये झालेली आहे. महत्वाचा मुद्दा काय की पुण्यामध्ये पहिल्यांदाच ही परिषद झालेली म्हणून महत्वाचं आहे. फर्स्ट टाइम पुण्यामध्ये झालेले आहे आणि महाराष्ट्रात 8व्यांदा झालेली आहे. याच्या अगोदर 7 वेळा मुंबईमध्ये झालेली होती. तर महाराष्ट्रात प्रथमदा नाही, ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 7 वेळेस मुंबईमध्ये परिषद झाली होती, 8व्यांदा महाराष्ट्रात आहे, पण पुण्यामध्ये पहिल्यांदा झाली म्हणून एक महत्वाचं ठरतं. याच्यावर क्वेश्चन बनू शकतो. पुढचं लोकपाल स्थापना दिन. बघा, आपण लोकपाल दिन आता साजरा करायला सुरुवात केलेली आहे. या वर्षी आपण पहिला लोकपाल दिवस साजरा केलाय. तर प्रथमच आपण साजरा केलाय 16 जानेवारी 2025 मध्ये. वन लाईनर क्वेश्चन सेम येऊ शकतो. फर्स्ट पहिला लोकपाल दिवस आपण केव्हा साजरा केला, तर 16 जानेवारी 2025 मध्ये केला. दिल्ली या ठिकाणी त्याचं साजरा झालाय आणि मुख्य पाहुणे भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना त्यावेळेस होते, तर त्यावेळेस ते त्याचे मुख्य अतिथी म्हणून होते. आता लोकपाल कायदा तुम्हाला माहिती आहे 2013चा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी 16 जानेवारी 2014 झाली होती आणि म्हणूनच आपण 16 जानेवारी लोकपाल दिवस म्हणून साजरा करतोय.
16 जानेवारी 2014ला पहिल्यांदा इम्प्लिमेंट झालं. 2013चा कायदा आहे आणि त्यामुळेच आपण पहिल्यांदा लोकपाल दिवस दिल्ली या ठिकाणी साजरा करते. अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे, प्रथम आपले लोकपाल जे होते ते पिनाकी चंद्र घोष होते. 2019 मध्ये त्यांची अपॉइंटमेंट झाली होती आणि सध्या अध्यक्ष जे ते खानविलकर सर आहे. ओके, AM खानविलकर, ज्यांची अपॉइंटमेंट 10 मार्च 2024 मध्ये झालेली आहे. सो हे पण लक्षात ठेवा. सध्याचे जे लोकपाल आहे त्यांचं नाव तुम्हाला माहित पाहिजे. लोकपाल दिवस साजरा केलेला आहे. 2013च्या कायद्यानुसार त्याची स्थापना झालेली आहे आणि हा पहिला लोकपाल दिवस आहे म्हणून पण क्वेश्चन बनण्याचे या ठिकाणी चान्सेस आहे. त्याच्यानंतर चंदीगड लक्षात ठेवा, नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करणारे पहिले युटी ठरलेले. त्यामुळे आपण बघितलं होतं IPC CRPC याच्या जागी आपण आता नवीन हे आपले आणलेलं आहे, कायदा संहिता आणलेलं आहे. तर त्याची पहिली अंमलबजावणी 3 डिसेंबर 2024 मध्ये त्याची घोषणा झाली होती आणि पहिलं जे आहे 100% त्याची अंमलबजावणी करणारं जर पहिलं तुम्हाला राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश विचारलं तर त्यामध्ये चंदीगडचं नाव आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि देशभरामध्ये पण या कायद्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. ओके, सो नवीन जे आता आपली कायदा संहिता आहे त्याची ऑलरेडी अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून संपूर्ण भारतात झालेली आहे आणि त्यासंबंधी पहिलं UT जे होतं तर ते लक्षात ठेवा चंदीगड. त्याच्यानंतर लोकपालाचे नवीन ब्रीद वाक्य. ऑलरेडी आता आपण लोकपाल डे साजरा केला, आपण बघितलं 16 जानेवारीला. त्याच्यानंतर एक लोकपालचं नवीन थीम बघा, तुम्ही जुनी थीम ऑलरेडी आपण ही वाचली असेल तुम्ही, ही जुनी थीम होती लोकपालची, बट आता नवीन थीम लोकपालसाठी आलेली आहे, एम्पॉवर सिटीजन आणि एक्सपोज करप्शन, म्हणजे नागरी सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण. ओके, सो नवीन थीम माहीत पाहिजे तुम्हाला. ओल्ड थीम आत्तापर्यंतची ओल्ड थीम होती की कोणाच्याही संपत्तीवर लोभ करू नका, बट त्या जागी आता नवीन थीम आलेली आहे म्हणून एक लक्षात असू द्या. स्थापना ऑलरेडी आपण बघितली 16 जानेवारी 2014 मध्ये झाली होती. कायदा 2023चा होता आणि सध्याचे अध्यक्ष पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले, ते पण तुम्हाला लोकपाल माहीत पाहिजे की अजय खानविलकर हे सध्याचे लोकपाल आहे. लोकपालबद्दल 2 लक्षात ठेवा. एक तर लोकपाल दिवस आपण साजरा केलेला आहे 16 जानेवारीला आणि लोकपालाची नवीन थीम पण लक्षात ठेवलं पाहिजे, नागरिकांचं सशक्तीकरण आणि भ्रष्टाचाराचं उजागरीकरण. पुढचं बघा, आलोक आराधे मुंबई उच्च न्यायालयाचे 28वे मुख्य न्यायाधीश. ओके, मुंबई हायकोर्टचे जज बनलेले म्हणून पण आहे. एक तर नंबर तुम्हाला डायरेक्ट विचारतील की कितवे आहेत वगैरे ते ॲज अ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 48वे. तर शपथविधी त्यांचा जानेवारी 2025 मध्ये झाला, 48वे न्यायाधीश. आणि शपथ राज्यपाल देतात. तुम्हाला माहित असेल हायकोर्टचे जे जज असतात त्यांना शपथ राज्यपाल देत असतात आणि मूळ जन्मस्थान ते रायपूर छत्तीसगडचे आहे. फक्त नंबर तरी लक्षात ठेवा आणि नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्यांची कारकिर्दी जर बघितली तर 2009 ते 2016 या काळामध्ये ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलेले. त्याच्यानंतर 2016 ते 18 मध्ये ते जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि 2018 ते 23 ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. ओके, तर पहिले मध्य प्रदेशमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, जम्मू काश्मीर हायकोर्टमध्ये काम केलेलं आहे, कर्नाटक हायकोर्टमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 2023 ते 25 ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते, म्हणजे त्यांनी तेलंगणामध्ये काम केलेलं आहे. सो हे कुठं कारकिर्दी यावर विचारता क्वेश्चन. मूळचे कुठले ते एक लक्षात ठेवा आणि कितवे आहे एवढं बेसिक तरी लक्षात ठेवा. मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक आणि तेलंगणा. पुढचा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे श्रीलंका मित्र भूषण पुरस्कार. हा फक्त एक वन लाईनर येऊ शकतो की सध्याचा. एक तर तुम्हाला अवॉर्ड कोणत्या देशाचा विचारू शकता, तर श्रीलंका मित्रभूषण पुरस्कार. मित्रभूषण हा पुरस्कार कोणत्या देशाचा विचारू शकता, श्रीलंका देशाचा आहे. कोणाला भेटलेला आहे तर नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. पंतप्रधान मोदींचा हा 22 आंतरराष्ट्रीय म्हणजे त्यांचा हा 22 आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. श्रीलंकेचा सर्वोच्च सिव्हिलियन अवॉर्ड आहे म्हणून हे महत्वाचं ठरतं. आणि हा पुरस्कार मिळणारे पंतप्रधान हे 4थे व्यक्ती आहे, म्हणजे जे वेगवेगळे फॉरेनर्सला हा पुरस्कार देण्यात आला होता त्यामध्ये मोदी हे 4थे आहे. सो फक्त कंट्री कोणाची आणि कोणत्या देशाचा पुरस्कार आहे एवढं लक्षात ठेवा. जनमन सर्वेक्षण हे पण महत्वाचं आहे. जनमन सर्वेक्षण काय आहे तर काही नाही, कोणत्या माध्यमातून, म्हणजे एक ॲप आहे, नमो ॲप आहे, त्या माध्यमातून. ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्या जनमन ॲपचा, पंतप्रधान मोदींच्या 11 वर्षाच्या कार्यकालात त्यांच्या पार्श्वभूमी म्हणजे त्या नागरिकांचे जे अभिप्राय असतील ते प्रकट करण्याचं ते माध्यम आहे. मुख्य मुद्दे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा, प्रशासन, सांस्कृतिक बाबी आदीवर नागरिकांचे मत व्यक्त करण्याचं एक प्लॅटफॉर्म आहे. कसं एक सिंगल लाईनर येऊ शकतो, एक नागरिकांचं मत व्यक्त करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म जनमन सर्वेक्षण, ते नमो ॲपवर
आणि त्याद्वारे मागच्या 11 वर्षात जे पंतप्रधानांचा कार्यकाल होता त्याबद्दल नागरिकांचं जे मत असेल ते प्रदर्शित करण्यासाठी एक आपण ॲप म्हणू शकतो त्याला. मध्य प्रदेश डिजिटल महानगरपालिका, याच्यावर क्वेश्चन म्हणू शकतो. भारताचे पहिले राज्य जिकडं सगळ्या शहरी स्थानिक संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलेले, म्हणजे जे आपण सगळ्याच्या सगळ्या अर्बन लोकल बॉडीज होत्या त्यांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलेलं एक आपण प्लॅटफॉर्म म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एवढं देऊ शकतो. आणि योजनेचं नाव आहे ई नगरपालिका 2.0. ओके, सो स्टेटचं नाव विचारू शकता की कोणत्या राज्याच्या सर्व शहरी स्थानिक संस्था एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले आहे, तर ते राज्य म्हणजे कोणत्या राज्याच्या रिलेटेड ही न्यूज आहे, तर मध्य प्रदेश लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अंजू राठी राणा देशाच्या पहिल्या महिला कायदा सचिव, त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला नाव विचारू शकतो. त्यांची अपॉइंटमेंट मार्च 2025 मध्ये झालेली आहे आणि ते एक लीगल अफेअर डिपार्टमेंटमध्ये आपल्या पहिल्या कायदा सचिव म्हणून, देशाच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. सो डेफिनेटली याच्यावर एक क्वेश्चन म्हणू शकतो. डायरेक्टली तुम्हाला नाव विचारते की देशाच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची अपॉइंटमेंट झालेली आणि एक पर्यायापैकी एक निवडा तुम्हाला. सो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रेखा गुप्ता, महत्वाच्या न्यूजमध्ये तुम्ही ऐकलं असेल, दिल्लीच्या मुख्यमंत्री अपॉइंट झालेले आहे. शपथविधी त्यांची फेब्रुवारीमध्ये झाली होती रामलीला मैदानमध्ये आणि दिल्लीच्या त्या 9व्या मुख्यमंत्री आहे. म्हणजे ओव्हरऑल जर का बघितलं तर त्यांचा रँक 9 आहे, बट महिला मुख्यमंत्रीमध्ये बघितलं तर त्यांचा रँक 4था आहे. म्हणजे टोटल 9व्या मुख्यमंत्री, बट महिलामध्ये त्यांचा रँक 4था आहे. तर याच्यावर स्टेटमेंट बनवू शकता. सध्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, त्या दिल्लीच्या 9व्या मुख्यमंत्री आहे. त्या महिलांमध्ये 4थ्या मुख्यमंत्री आहे. मग महिलांमध्ये अगोदरच्या 3 कोण होत्या? पहिल्या होत्या सुषमा स्वराज, मग शीला दीक्षित, अतिशी मार्लेना आणि रेखा गुप्ता. सो ओव्हरऑल तुम्हाला एवढं बेसिक तरी माहीत पाहिजे त्याबद्दल. त्याच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नालसा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे, एवढं लक्षात घ्या. नियुक्तीचे दिनांक दिलेले या ठिकाणी 2025 मध्ये. नालसा तुम्हाला माहित असेल, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, राईट आहे. त्यासंबंधी त्याचे अध्यक्षपद म्हणून आता नालसाचे जे अध्यक्ष असतात ते सर्वोच्च न्यायालयाच्या 2ऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायाधीश असतात. ओके, सो त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. सो फक्त तुम्हाला एक डायरेक्टली नावामध्ये क्वेश्चन येऊ शकतो नावासंबंधी, एवढं लक्षात ठेवा. नालसा काय, तर नालसाची स्थापना 1995 मध्ये झाली होती. कायदा 87चा म्हणजे 1987चा कायदा होता आणि 1987च्या कायद्यानुसार 1995 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. म्हणजे ही एक वैधानिक बॉडी आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे. कलम 39A अंतर्गत फ्री लीगल एड अंतर्गत म्हणजे समान न्यायालय आणि मोफत कायदेशीर सल्ल्यासाठी. आणि सध्याचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती सूर्यकांत यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. आणि तेच आहे की जे पण आपला प्रत्येकाला म्हणजे जस्टिस भेटलं पाहिजे त्या अनुषंगाने त्याची स्थापना झाली होती. लीगल एड भेटली पाहिजे आणि कायदेशीर जागृती करण्यासाठी. सो नाव महत्वाचं आहे, थोडं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारताचे पहिले संविधान संग्रहालय, हे महत्वाचं आहे. बघा, भारताचे पहिले संविधान संग्रहालय OP जिंदाल विद्यापीठ सोनीपत या ठिकाणी आलेले आहे. वन लाईनर लिहू शकतो की भारताचं पहिलं संविधान संग्रहालय कुठं स्टॅब्लिश झाले, तर OP जिंदाल विद्यापीठ सोनीपत हे संविधान संग्रहालय भारतातील पहिले आहे. आणि OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी सोनीपत हरियाणा या ठिकाणी ते आलेले. सो वन लाईनर तरी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आपल्याला कंबाईंड परीक्षा असेल की राज्यसेवा परीक्षेमध्ये अशी वन लाईनर खूप वेळेस विचारतात आणि ते मग वन लाईनर असा क्वेश्चन असतो की तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही त्याला राईट करू शकता. सो हे छोटे मोठे फॅक्ट्स बट महत्वाचे. पंजाब विधानसभा स्वतःचे सर्च इंजिन असणारी पहिली विधानसभा आहे, हे लक्षात ठेवा. पंजाब विधानसभा ही भारतातील पहिली विधानसभा ठरली आहे जिच्याकडे स्वतःचं सर्च इंजिन सुरू आहे. या सर्च इंजिनची निर्मिती पंजाब विद्यापीठ पटियाला, IIT हैदराबाद आणि CDAC जे आपले पुणे, त्या सगळ्यांनी मिळून केली. सो नाव लक्षात ठेवा की स्वतःचं सर्च इंजिन असणारी पहिली जर का विधानसभा तुम्हाला विचारली तर पंजाब विधानसभा, नाव माहीत पाहिजे. त्याच्यानंतर कुरियन जोसेफ समिती, सेंटर स्टेट रिलेशन संबंधी समिती तुम्हाला विचारू शकतात. सध्या तमिळनाडू राज्याने सेंटर स्टेट संबंधी म्हणजे अभ्यास करण्यासाठी कमिटीची स्थापना केली होती, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर कुरियन जोसेफ, हे लक्षात ठेवा. अध्यक्ष न्यायमूर्ती कुरियन जोसेफ हे जे माजी सर्वोच्च न्यायाधीश आहे आणि त्यांची स्थापना तमिळनाडू राज्याने केलेली. ओके, सो ती स्टेटची कमिटी आहे, बट त्यांचं काम मेन आहे की सेंटर स्टेट रिलेशनचा अभ्यास करायचा आहे. आणि उद्देश काय की सेंटर स्टेट म्हणजे केंद्र राज्य संबंधातील संविधान, कायदे आणि धोरणांचा आढावा घेणे. वन लाईनर क्वेश्चन म्हणू शकतो की नाव विचारतील तुम्हाला कमिटीचं नाव, सो लक्षात माहीत पाहिजे. त्याच्यानंतर
वन लाईनर मेन बघू आपण एक्झामसाठी तुमच्या सगळे फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहे जे आता लेटेस्ट मागच्या 6 महिन्याचे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे. पहिला ऑलरेडी आपण बघितलं रेखा गुप्ता दिल्लीच्या 9व्या आणि 4थ्या महिला मुख्यमंत्री, ओव्हरऑल 9व्या होत्या आणि महिलांमध्ये 4थ्या होत्या, ते एक लक्षात ठेवा. राजीव गौबा मार्च 2025 पासून नीती आयोगाचे पूर्ण सदस्य, तर राजीव गौबा यांची नीती आयोगाची फुल टाइम मेंबर म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे. अंजू राठी राणा भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव आहे, हे पण आपण ऑलरेडी बघितलं. ज्ञानेश कुमार भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त, यावर क्वेश्चन म्हणू शकतो. मेन आपलं जे चीफ इलेक्शनल कमिशनर असतात, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यापदी त्यांची नियुक्ती झालेली, सो ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर भुवनेश कुमार हे UIDAI चे नवीन CEO म्हणून अपॉइंटमेंट झालेले, सो त्याचे नवीन CEO UIDAI चे नवीन CEO म्हणून कोणाची अपॉइंटमेंट झाली, तर भुवनेश कुमार यांची झालेली. डॉक्टर अजय कुमार UPSC चे अध्यक्ष झालेले, मे 2025 ची न्यूज आहे, तर हे पण एक महत्वाचं लक्षात ठेवा. आणि नामिबिया पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर न्यायमूर्ती V सुब्रमण्यम हे नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे अध्यक्ष अपॉइंट झालेले डिसेंबर 2024 मध्ये, सो हे पण नॅशनल ह्युमन राईट कमिशन तुम्हाला माहिती आहे. नॅशनल ह्युमन राईट कमिशन 1993 मध्ये स्थापन झालेले एक वैधानिक बॉडी आणि त्याचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम यांची अपॉइंटमेंट झालेली, हे पण लक्षात ठेवा. दिल्ली विधानसभा महत्वाचं आहे. दिल्ली विधानसभा नेवा स्वीकारणारी 28वी विधानसभा. ओके. पहिली विधानसभा माहीत असेल, नागालँड ही पहिली विधानसभा होती जिने नेवा स्वीकारलं होतं, आणि 28वी विधानसभा दिल्ली विधानसभा आहे, हे ई विधानसाठी ऍप्लिकेशन आहे. सो लेटेस्ट आता नेवा स्वीकारणारी विधानसभा तुम्हाला विचारली तर दिल्ली लक्षात ठेवा. नागालँड नेवा लागू करणारं पहिलं राज्य होतं, सो हे माहीत असेल, ऑलरेडी तुम्ही वाचलं असेल, आणि लेटेस्ट मध्ये दिल्लीने ते हे केले. तेलंगणा SC वर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य. ओके. आपण बघितलं होतं की सब कॅटेगरायझेशन आपण जे करतो, राईट आहे, तर ते SC साठी सब कॅटेगरायझेशन वर्गीकरण लागू करणारं जर पहिलं राज्य विचारलं तर ते तेलंगणा आहे, एवढं एक लक्षात ठेवा. ठीक आहे. अशाच प्रकारचे आपण करंट अफेअर्स सिरीज आपल्या लोकायना अकॅडमीच्या ॲपमध्ये पण आपण घेणार आहोत. मेन जे पण करंट मुद्दे आहे की येणारे जे राज्यसेवा कंबाईंड पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईंड ग्रुप सी मुख्य परीक्षा असेल, त्यासाठी टू द पॉईंट आणि एक्झाम ओरिएंटेड आपण करंट अफेअर्स घेऊयात. सो नक्कीच तुम्ही लोकायना अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल किंवा आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकतात, आणि सोबतच आपलं ॲप आहे प्ले स्टोअरमध्ये, ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला पुढचे लेक्चर अवेलेबल होते. थँक्यू सो मच.